देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबरच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तसाच राहणार आहे. भारत एक बलवान देश बनणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदी साहेबांच्या मागे उभी आहे याची मला खात्री आहे. पवित्र हक्क असतो आपला मतदान हा आणि तो आपण सर्वांनीच बजावला पाहिजे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं. उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी दुपारची वेळ वगळता जर सकाळ आणि संध्याकाळ मतदान झालं तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल असं मला वाटतं. तर आता कोकण एका वेगळ्या दिशेने जातो आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. असंख्य मुलं आपल्याकडे तरुण आशेने बघत आहेत की आपल्या त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. फलोद्यानाचा हा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये आमच्या बागायतदारांना चांगले दर मिळाले पाहिजेत. फूड प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत. इथं मच्छीमार राहतात, त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. इथली शेती अधिक प्रगत झाली पाहिजे आणि इथल्या महिला बचत गटांच्या हातालासुद्धा त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि त्याच्यासाठी विकास हा ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं. शपथ आम्ही किमान 50,000 तरी मताधिक्य अपेक्षित करतो आहे. हे 70,000पर्यंतसुद्धा सावंतवाडी मतदारसंघाचं जाऊ शकेल आणि 1,00,000च्या पेक्षा अधिक मतांनी आदरणीय राणेसाहेब विजयी होतील याची मला. आज खूप वर्षांनी परत मतदान केले आणि जनतेचा कल हा नेहमी चांगल्याच बाजूने असतो आणि गेल्या 10 वर्षात आपण इतका भारताचा विकास झालेला बघतोय तर यावेळेला ही जनता नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह मतदान करेल आणि पुन्हा एकदा मोदीजी सत्तेवर तर येतीलच आणि नारायण राणेसाहेबांचा पण विजय होईल ही आशा आहे.